गणपती उत्सवाच्या काही दिवस आधीच प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र हा दिलासा देणारी बातमी थोडी उशिरा आल्यामुळे मूर्ती निर्मितीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे. बंदी कायम राहील या भीतीमुळे अनेक मूर्तिकारांनी काम थांबवून ठेवले होते. न्यायालयाने बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत वेळ निघून गेला. त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा साधारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी कमी झाला. त्यामुळे उपलब्ध मूर्तींचा साठा मर्यादित राहिलाय आणि मागणी जास्त असल्याने किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मूर्तींपासून ते मोठ्या मंडपातील गणपतीपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये 15 ते 30% दरवाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहेत. आता गणपती जवळ आलेले आहे. आता आमचं शेवटचं लगभग तयारी चालू आहे. आम्ही आता गणपती शेवटचे फेटा विटा वस्त्रामध्ये बनवले आहे. आता पैठणी साडीत बी आम्ही बनवले आहे. बंदी असल्यामुळे आमचा माल कमी प्रमाणात तयार झाला आहे. आता बंदी तर उठली आहे, पण मग तरी माल जसा पाहिजे तसा तयार झाला नाही आमचा. मग आता मूर्तीचे भाव बी थोडेसे 200-300 रुपयाने वाढ झाली आहे. 2500ची मूर्ती 2800 पर्यंत अशी चालली आहे.